Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते. करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असा उल्लेख. करुणा मुंडेंकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा शिशू अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये उल्लेख. मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार. करुणा मुंडेंनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या स्वीकृती पत्रामधून दावा. आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं, पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही, स्वीकृती पत्रामध्ये उल्लेख. करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र खोटं, धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा. पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आजही पवारांच्या राष्ट्रवादीसह विविध संघटनांचं आंदोलन. भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आमदार अमित गोरखेही उपस्थित. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. दोषींवर कडक कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार. एसओपी तयार करण्यात येणार. धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागू. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची. चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. आस्थापनांमधील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश. Cancer Healer Center, a new beginning.